तर आपला फॉर्मॅट कसा खूप फॉर्मल आहे का? नाही नाही, खूप फॉर्मल नाही आहे. तुम्ही बिलकुल तुम्ही तुमच्यानुसार कम्फर्टेबल होऊन answers सांगू देऊ शकता. बरं, म्हणजे ऐकणाऱ्यांना वाईट वाटेल असं नाही नाही नाही, बिलकुल नाही वाईट वाटत. तर गोष्ट फार जुनी आहे, जवळपास 25-30 वर्षापूर्वी मी कॉलेजमध्ये होतो. REC कॅलिकट, आजकाल त्याला NIT कॅलिकट म्हणतात. आणि आमच्या काळात एक फार इंटरेस्टिंग मनोरंजक विषय असायचा, तो म्हणजे 3 महिने आमची जोरदार रॅगिंग व्हायची. आणि त्या रॅगिंगमध्ये मारपीट, 101 थपडा वगैरे, विच वॉज अ कॉमन डील. पण काही अद्भुत प्रसंग असायचे. एक, आता तुम्ही विचारलंच कॉलेजचं, तर एक अद्भुत प्रसंग, आणि तुम्ही सुरुवात केली आधार कार्डच्या ठस्यांवरनं. आधार कार्डमध्ये फिंगरप्रिंट्स असतात. ओके, आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंट्स असतात, पण आमच्या कॉलेजमध्ये रॅगिंगमध्ये एक वेगळ्या प्रकारचा प्रिंट असायचा. असं व्हायचं की रात्री 12 वाजता सगळ्यांना एका खोलीत बोलवलं जायचं, जवळपास 15-20 मुलांना. आणि 1, 2, 3 म्हटल्याबरोबर सगळ्यांनी आपले कपडे काढायचे, निर्वस्त्र एकदम. ओके, मुलांनीच, मुलंच असायची. आणि मग आम्हाला प्रत्येकाच्या हातात एक इंजिनिअरिंग ड्रॉइंगची एक शीट असायची, एक पेन्सिल स्केल असायची, आणि एक इंकची बाटली दिली जायची. अच्छा, म्हणजे अभ्यास करवायचे असे. अभ्यास करायचे. मग आम्हाला काम असं असायचं की इंक आपल्या हातावर घ्यायची, आपल्या पार्श्वभागावरती चोपडायची. अरे बापरे. ओके, ती ड्रॉइंग शीट जी असते, इंजिनिअरिंग ज्यांनी केलं असेल, इंजिनिअरिंग ड्रॉइंगची एक शीट असते, त्याच्यावर बरोबर मार्जिन वगैरे आखायची, नाव लिहायचं, बॅच लिहायचं, आणि त्या आपल्या पार्श्वभागाचे ठसे त्या ड्रॉइंग शीटवर व्यवस्थित उमटवायचे. तर मग कोणी बादलीवर ठेवायचं आणि त्याच्यावर आम्ही बसायचो. असे बरेच विविध प्रयोग म्हणजे करायचो. विक्रम, असावाला ठसावाला कुठे आपल्याला तो मिळू शकेल का? तो ठसा आज सुद्धा माझ्या घरी लपवून मी ठेवलेला आहे.